दादांच्या जाण्यामुळं जी काही पोकळी दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे. आणि शेवटी पक्ष एकसंघ चालवायचा. शेवटी महाराष्ट्रामध्ये दादांनी जे कार्यकर्ते जपले त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं. वहिनीवर दुःख जरी असेल, दुःखाचा डोंगर जरी असेल, तर त्यांनी स्वतः या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, ही भूमिका माझी निश्चित. दादांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता. असं आहे की आपण एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रितपणानं लढले. शेवटी निर्णय तो राष्ट्रीय पातळीवरचा होणार होता, परंतु माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका हीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावे आणि आज राज्याचं जे दादामुळे पोकळी निर्माण झाली ते नेतृत्व सुनेत्रा वहिनीनं करावं. आता सुनेत्रा वहिनीच्या वेळ लागतो. एखादा नेता घडवायचा, एखादा कार्यकर्ता, आम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला उभा करतो तर एकदम नाही करता येत. त्यांनी काही केलेलं काम त्याला उभा केल्याच्या नंतर यांनी जर आजपर्यंत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं तर त्यांनी काही एका दिवसात उभे राहिले नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला वेळ लागेल, पण निश्चितपणानं वहिनी त्यांची जागा भरून काढतील असं मला वाटतं. अनेक वर्ष हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.